साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती घेऊन आली आहे आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 7,000 होण्याचा मार्ग अखेर झाला आहे या ठिकाणी मोकळा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की असं काय घडले की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा 7,000 होण्याचा मार्ग झालाय मोकळा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता घेऊन आली। ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा 7,000 होण्याचा मार्ग अखेर झालाय मोकळा। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की असं काय घडले की ज्यामुळे सोयाबीनचा दर हा 7,000 होण्याचा मार्ग झालाय खुला। चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर प्राप्त करूयात की काय घडले की ज्यामुळे सोयाबीनचा भाव हा आता 7,000 होणार आहे। आणि जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 7,000 होण्याचा मार्ग जर खुला झाला असेल तर आम्हाला सोयाबीनचा दर 7,000 होण्यासाठी आणखीन इथून पुढे किती वाट पाहावी लागू शकते। चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपणास या ठिकाणी आता देतो। जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला मागच्या 48 तासांचा विचार केला तर सोयाबीनच्या दरात तब्बल 300 रुपयांची तेजी आली। जो सोयाबीनचा दर 6,000 रुपये प्रति क्विंटल पासून 6,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता तोच दर आता 6,400 ते 6,700 पर्यंत पोहोचलाय। मग हे कशामुळे घडलं आणि ही तेजी कधीपर्यंत कायम राहू शकते? बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की सोयाबीनची निर्यात भारतातून वाढली आणि याच्यामुळे जो सोयाबीनचा भाव हा 15 दिवसांपूर्वी 5,500च्या दरावर होता तो भाव सुधारून 6,500 पर्यंत पोहोचला। मग वरच्या स्तरावरून काय झालं, प्रॉफिट बुकिंग झाली आणि सोयाबीनचा दर थोडासा कोसळला। त्याच्यानंतर काय झालं की अमेरिका इराण संघर्ष हा आता वाटत होतं की बाबा वाटाघाटीनं याच्यात मार्ग निघेल, पण अचानक जे वक्तव्य आलं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं, त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं की अमेरिका व इराण यांच्यातील असणारा जो संघर्ष किंवा जो डायलॉग आहे तो आता व्हेंटिलेशनवर आलाय। याचा अर्थ काय, शक्यता फार कमी। आणि जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी मार्केटमध्ये पसरली तेव्हा भडका हा उडणार होता। स्वाभाविकरित्या भडका उडाला। कच्च्या तेलाच्या भावामध्ये मागच्या 2 दिवसामध्ये रेकॉर्ड तोड तेजी आली आणि तुम्हाला माहित आहे की कच्चं तेल वाढलं की खाद्यतेलाचे भाव वाढतात। याचा परिणाम सुरुवातीला सीबॉटवर झाला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला। हा दर मागच्या 2 वर्षातील उच्चांकी स्तरावर आहे। आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हा दर 2 वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला म्हटलं की आपल्या भारतातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा आंतरराष्ट्रीय मार्केटवरती अवलंबून आहे। याच्यामुळे स्वाभाविकरित्या पडसाद उमटणार होते, ते उमटले आणि देशात सुद्धा सोयाबीनचा भाव मागच्या 2 वर्षाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आणि भाव काही बाजार समित्यांमध्ये तर 6,750 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुद्धा पोहोचला।
आता इथून पुढे काय होणार तर लक्षात घ्या मित्रांनो की ही तेजी इथून पुढे कायम राहणार आणि कमीत कमी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सीबॉट वरती $13 प्रति बुशेल्सला गवसणी घालणार आणि जेव्हा हा भाव $13 प्रति बुशेल्सला गवसणी घालेल तोच दिवस तोच क्षण असेल की जेव्हा देशात सोयाबीनचा भाव सुद्धा 7,000ला गवसणी घालणार आणि तुम्हाला सांगतो हा दिवस दूर नाही. पुढच्या आठवड्यात किंवा 2 आठवड्यात म्हणजे जास्तीत जास्त 31 मे पर्यंत आपल्याला ही संधी उपलब्ध होणार आहे की जेव्हा सोयाबीनचा भाव 7,000ला गवसणी घालणार आहे. पण आत्ताही एकच गोष्ट सांगतो, सोयाबीनची ही तेजी भावाला 7,000 पर्यंत घेऊन जाईल, पण ही तेजी जास्त काळ टिकण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणून अचानक आलेल्या या तेजीचा फायदा घ्या. आपल्यापाशी असणारं सर्व सोयाबीन विक्री करून टाका. नाहीतर सध्या 7,000 भाव झालाय म्हणून उद्या 8,000 होईल या असणाऱ्या अपेक्षेत राहू नका. लोभ कामाचा नाही. कारण जेव्हा या ठिकाणी संघर्ष हा या ठिकाणी संपुष्टात आलाय असं जाहीर होईल तेव्हा तुम्हाला सांगतो 8 दिवसात सोयाबीनचा दर 1,000 रुपये प्रति क्विंटलनं सुद्धा कोसळू शकते. एवढं धारिष्ट आजवर कुणी केलं नाही सांगण्याचं पण मी करत आहे. आमच्या रिसर्च टीमचं मत आहे की या तेजीमध्ये आपण सर्वांनी सोयाबीन हे विकून टाकायला हवं. शेवटी सोयाबीन तुमचं आहे, निर्णय तुमचा आहे, सल्ला देणं आमचं काम आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं अथवा न करणं हे मी तुमच्यावरती सोडतोय. तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की येत्या काही दिवसातच देशात सोयाबीनचा भाव हा होणार आहे 7,000 पार. मग भविष्यात देशात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.